हॅलो एव्हरीवन. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम हे जे युनिट आहे त्या युनिटमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कोणकोणते विचारले जाऊ शकतात त्याच्याबाबत चर्चा करूया. पहिला MCQ बघू. अ सिस्टीम ऑफ अकाउंटिंग विच इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम इज कॉल्ड. याचा अर्थ अशी सिस्टीम जी डबल एंट्री सिस्टीम जी आहे त्याच्यावर बेस्ड नाही. ओके, ऑप्शन आहेत कॅश सिस्टीम, महाजनी सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम, नन ऑफ दिस. जी सिस्टीम डबल एंट्री सिस्टीमवर बेस्ड नाही त्याला इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम ही एक कंप्लीट आणि स्टँडर्ड आणि सायंटिफिक सिस्टीम आहे अकाउंटिंगची, बरोबर. आणि जी डबल एंट्री सिस्टीम व्यतिरिक्त जी सिस्टीम आहे त्याला इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. त्यामुळं या MCQचं उत्तर आहे ऑप्शन सी, इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टीम. नेक्स्ट MCQ. लायबिलिटीज अँड असेट्स अमाउंट टू ₹50,000 and $78,000 respectively. The difference amount will represent डॅश. याचा अर्थ काय तर लायबिलिटीज ज्या आहेत त्या 50,000 रुपयांच्या आहेत, असेट्स 78,000 रुपयांच्या आहेत. मग यातील जो फरक असेल त्या फरकाला काय म्हणायचं. ओके, आता लायबिलिटीज मायनस असेट्स किंवा असेट्स मायनस लायबिलिटीज जी अमाऊंट राहते त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. म्हणजे असेट्समधून लायबिलिटीज वजा केली. आपण सिंगल एंट्री सिस्टीममध्ये बॅलन्स शीट तयार करत असताना जर कॅपिटल दिलं नसेल तर आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करतो आणि त्यातून असेट्स मायनस लायबिलिटीज करतो आणि जी अमाऊंट राहते त्यालाच आपण कॅपिटल असं म्हणतो. मग इथंसुद्धा लायबिलिटीज आणि असेट्समधला डिफरन्स असेल तो कॅपिटल असेल. त्यामुळे याचं उत्तर असेल ऑप्शन डी, कॅपिटल. नेक्स्ट MCQ. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड टू. आता आपण सिंगल एंट्री सिस्टीममध्ये ज्यावेळी कॅपिटल दिलेलं नसतं त्यावेळी ओपनिंग बॅलन्स शीट तयार करतो. त्याचबरोबर त्यालाच स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असंही म्हटलं जातं. ओके, म्हणजे आपल्याला कॅपिटल शोधायचं असेल तर आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो. ओके, त्यालाच ओपनिंग बॅलन्स शीट आपण म्हणतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल तर आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स का तयार करतो. ऑप्शन ए, नो अबाउट असेट्स. ऑप्शन बी, नो अबाउट लायबिलिटीज. ऑप्शन सी, कॅल्क्युलेट कॅपिटल. ऑप्शन डी, नो फायनान्शियल पोझिशन. ओके, तो स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर टू कॅल्क्युलेट कॅपिटल. कॅपिटल शोधण्यासाठी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो. त्यानंतर नेक्स्ट, बॅड डेट्स रिटर्न ऑफ आर रेकॉर्डेड टू डॅश डॅश अकाउंट. तर बॅड डेट्स जे आपण रिटर्न ऑफ करतो म्हणजे कट करतो ते कोणत्या अकाउंटला लिहिलं जातं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये ज्यावेळी बॅड डेट्स दिले जातात त्यावेळी ते आपण कोणत्या अकाउंटला लिहितो. ऑप्शन ए, टोटल डेटर्स. ऑप्शन बी, टोटल क्रेडिटर्स. ऑप्शन सी, बिल्स रिसिवेबल. ऑप्शन डी, बिल्स पेएबल. आता आपण ते कोणत्या अकाउंटला लिहितो. आता बॅड डेट्स कधी तयार होतात ज्यावेळी आपण उधारीवर वस्तू विकतो आणि त्यावेळी डेटर्स तयार होतात आणि ते डेटर्स ज्यावेळी आपले पैसे बुडवतात त्यावेळी बॅड डेट्स तयार होतात. मग आपण ज्यावेळी डेटर्स अकाउंट तयार करतो त्यावेळी डेटर्समध्ये वाढ होत असेल तर ते डेबिट साईडला लिहितो आणि डेटर्समध्ये घट होत असेल तर ते आपण क्रेडिट साईडला लिहितो. मग आता इथं बॅड डेट्स जर निर्माण झाले तर तेवढी अमाऊंट आपल्याला मिळणार नाही, तेवढी अमाऊंट आपली कमी होईल. त्यामुळे ती अमाऊंट आपण कुठे लिहितो तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग याचं उत्तर काय असेल तर बॅड डेट्स रिटर्न ऑफ आर रेकॉर्डेड टू टोटल डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंटलाच आपण ती अमाऊंट लिहित असतो. नेक्स्ट, सिंगल एंट्री सिस्टीम इज ॲन डॅश डॅश मेथड. सिंगल एंट्री सिस्टीम ही कसली सिस्टीम आहे, कसली मेथड आहे. ऑप्शन ए, इनकम्प्लीट अँड सायंटिफिक. इनकम्प्लीट अँड अनसायंटिफिक. ऑप्शन सी, कंप्लीट अँड सायंटिफिक. ऑप्शन डी, सायंटिफिक. आता ही जी सिंगल एंट्री सिस्टीम आहे ती बरोबर अपोजिट डबल एंट्री सिस्टीमची आहे.
डबल एंट्री सिस्टीम ही एक सायंटिफिक आणि कंप्लीट सिस्टीम आहे. मग याच्या विरुद्ध सिंगल एंट्री सिस्टीम कशी असणार आहे, अनसायंटिफिक असणार आहे आणि इनकम्प्लीट असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन बी असेल, इनकम्प्लीट अँड अनसायंटिफिक. नेक्स्ट, स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज प्रिपेअर्ड अंडर सिंगल एंट्री सिस्टीम इज कॉल्ड. आता जे सिंगल एंट्री सिस्टीम अंडर आपण स्टेटमेंट तयार करतो असेट्स अँड लायबिलिटीजचं, त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड आर डेबिटेड टू. आता बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड केले. आता एंडॉर्स करणे काय म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी उधारीवर माल विकतो त्यावेळी ग्राहक आपल्याला बिलच्या स्वरूपात पैसे देतात, बिल ऑफ एक्सचेंजच्या स्वरूपात आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज देतात. आपण त्यांच्याकडून बिल ऑफ एक्सचेंज घेतो आणि त्यालाच आपण बिल्स रिसिवेबल असं म्हणतो, म्हणजे तेवढी रक्कम आपल्याला येणार आहे. पण त्याचवेळी जर आपण कोणाकडून तरी म्हणजे क्रेडिटर्सकडून उधारीवर माल घेतला असेल तर क्रेडिटर्सना पैसे द्यावे लागतात. मग आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण काय करतो, हे बिल्स रिसिवेबल जे आहेत ते क्रेडिटर्सना देऊन टाकतो आणि म्हणतो ज्यावेळी याचे पैसे येतील ते तुम्हाला घ्या. म्हणजे बिल्स रिसिवेबल असेल, आपल्याला 30,000 रुपयांचं असेल आणि आपल्याला 30,000 रुपये देणं असेल क्रेडिटर्सचं, तर आपण ते 30,000 रुपयांचं बिल्स रिसिवेबल त्याला विकून टाकतो आणि ज्यावेळी बिलाचे पैसे मिळतात ते क्रेडिटर्सना मिळतात. मग असे जर बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड असतील म्हणजे आपण जे विकलेले असतील तर ते कुठं डेबिट केले जातात. आता जर आपण बिल्स कोणाला विकतो, तर ते विकतो क्रेडिटर्सना. मग जर क्रेडिटर्सनं ते बिल दिले तर क्रेडिटर्सनं तेवढी रक्कम द्यावी लागणार नाही, बरोबर. 30,000 रुपयांचं बिल जर क्रेडिटर्सनं दिलं तर 30,000 रुपये क्रेडिटर्स कमी होणार. याचा अर्थ ज्यावेळी बिल्स एंडॉर्स केले जातात त्यावेळी क्रेडिटर्स कमी होतात आणि त्याच्यामुळं ही जी अमाऊंट आहे बिल्स एंडॉर्सची ती लिहिली जाते टोटल क्रेडिटर्स अकाउंटला. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी, टोटल क्रेडिटर्स. बिल्स रिसिवेबल एंडॉर्स्ड आर डेबिटेड टू टोटल क्रेडिटर्स अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, नॉर्मली सिंगल एंट्री सिस्टीम इज सुटेबल फॉर ए स्मॉल स्केल बिझनेस, बी लार्ज स्केल बिझनेस, सी बोथ ऑफ देम, डी नन ऑफ देम. आता सिंगल एंट्री सिस्टीम ही कोणत्या बिझनेससाठी सुटेबल आहे. आता सिंगल एंट्री सिस्टीम ही अनसायंटिफिक आहे आणि ज्यांचा बिझनेस छोट्या प्रमाणात असतो ते आपल्या एका वहीवर काय करतात, व्यवहारांची नोंदी करून ठेवतात, कोणाला पैसे दिले, कोणाकडून येणे आहे. ओके, आणि त्यामुळे जे छोटे बिझनेस असतात त्यांनाच ही सिस्टीम फायदेशीर ठरते आणि त्याच्यामुळे यातलं उत्तर काय असणार आहे, मग ऑप्शन ए, स्मॉल स्केल बिझनेसेस. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम ही स्मॉल बिझनेसेससाठीच सुटेबल असते. त्यानंतर 9वा बघा, इफ द क्रेडिट सेल्स इज ₹80,000, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स इज ₹15,000 अँड बॅड डेट्स ₹2,500, देन द अमाऊंट ऑफ क्लोजिंग डेटर्स विल बी. आता इथं आपल्याला क्रेडिट सेल्स दिलेत 80,000, म्हणजे उधारीवर आपण वस्तू विकलेल्या आहेत 80,000 रुपयांच्या. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, ज्यांना आपण वस्तू विकलेल्या आहेत उधारीवर त्यांच्याकडून आपल्याला किती रक्कम आली, 15,000 रुपये. आणि बॅड डेट्स 2,500, म्हणजे पैसे बुडवले किती, तर 2,500. मग क्लोजिंग डेटर्सचा बॅलन्स म्हणजे डेटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स काय राहणार, म्हणजे क्लोजिंग जो बॅलन्स असतो डेटर्सचा तो काय दर्शवतो, तर तेवढी रक्कम येणे आहे हे दाखवतो. मग आपल्याला किती येणे रक्कम राहील, आता 80,000 रुपयांचे येणे आहे क्रेडिट सेल, त्यातले 15,000 रुपये दिले म्हणजे किती राहिले, 65,000 राहिले आणि त्यातले 2,500 बुडले, मग 65,000मधून 2,500 रुपये गेले, अमाऊंट मग किती येणे राहील, 62,500. त्याच्यामुळे उत्तर असेल ऑप्शन ए, 62,500. नेक्स्ट, क्रेडिट परचेसेस आर असर्टेन्ड बाय प्रिपेरिंग डॅश डॅश अकाउंट. आता ऑप्शन बघा, ए टोटल डेटर्स अकाउंट, ऑप्शन बी टोटल क्रेडिटर्स अकाउंट, ऑप्शन सी बिल्स रिसिवेबल अकाउंट, ऑप्शन डी बिल्स पेएबल अकाउंट. आता आपण
क्रेडिट परचेसेस शोधून काढण्यासाठी आता एक्झाम्पल आपण सॉल्व केले. एक्झाम्पलमध्ये जर क्रेडिट परचेसेस दिले नसतील तर आपण कोणतं अकाउंट तयार करतो, ज्याच्या साह्याने क्रेडिट परचेसेस शोधून काढता येतात. आता क्रेडिट परचेसेस केव्हा तयार होतात, आपण ज्यावेळी उधारीवर वस्तू खरेदी करतो त्यावेळी क्रेडिटर्स तयार होतात. मग क्रेडिटर्स अकाउंट जर तयार केला तर क्रेडिट परचेसेस आपण शोधून काढू शकतो. आणि त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी, टोटल क्रेडिटर्स. त्यानंतर बघा नेक्स्ट, क्रेडिट सेल्स आर असर्टेन बाय प्रिपेरिंग डॅश डॅश अकाउंट. आता याच पद्धतीने मागचं जे MCQ होतं त्याच पद्धतीने हा MCQ आहे. आता ज्यावेळी आपण उधारीवर वस्तू विकतो त्यावेळी डेटर्स तयार होतात. मग डेटर्स अकाउंट जर तयार केला तर क्रेडिट सेल्स आपण शोधून काढू शकतो. आणि त्याच्यामुळं क्रेडिट सेल्स आर असर्टेन बाय प्रिपेरिंग टोटल डेटर्स अकाउंट. इन द नेक्स्ट MCQ, बिल्स पेएबल डिसऑनर्ड आर डॅश डॅश टू बिल्स पेएबल अकाउंट. डेबिटेड, क्रेडिटेड, नॉट पोस्टेड, इग्नोर्ड. आता बिल्स पेएबल डिसऑनर झाले तर ते आपण बिल्स पेएबल अकाउंटला काय करतो, डेबिट करतो का क्रेडिट करतो का पोस्टच करत नाही का, त्याच्याकडे लक्षच देत नाही. तर याच्यापैकी काय करतो. आता ज्यावेळी बिल्स पेएबल डिसऑनर होणे म्हणजे काय आहे, तर आपण उधारीवर माल खरेदी केला आणि ते जे क्रेडिटर्स आहेत ज्यांना आपल्याला पैसे देणे आहे त्यांना आपण बिल्स दिले, बरोबर. आता बिल दिले आणि ते बिलाचे पैसे जर आपण ड्यू डेटला दिले नाहीत तर झालं बिल्स पेएबल डिसऑनर्ड, म्हणजे बिलाचे पैसे आपण दिले नाहीत. आता ज्यावेळी आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार करतो, जेव्हा आपण बिल्स पेएबल अकाउंट तयार करतो. आता बिल्स पेएबल ही एक लायबिलिटी आहे आणि त्याच्यामुळं बिल्स पेएबलचा जो बॅलन्स असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो. त्याच्यामुळं बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिटला आपण ओपनिंग बॅलन्स घेतो. मग बिल्स पेएबल जर डिसऑनर्ड झाले तर बिलाचे पैसे आपल्याला द्यावे लागणार नाहीत. त्यामुळं बिल्स पेएबल होणार कमी. मग लायबिलिटी केव्हा वाढते, ज्यावेळी आपण क्रेडिट बॅलन्स करतो त्यावेळी. मग लायबिलिटी केव्हा कमी होणार, बिल्स पेएबल केव्हा कमी होणार, ज्यावेळी आपण ती अमाऊंट डेबिट साईडला लिहू त्यावेळी. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए, डेबिटेड. बिल्स पेएबल डिसऑनर्ड आर डेबिटेड टू बिल्स पेएबल अकाउंट. नेक्स्ट वन इज बॅड डेट्स रिटर्न ऑफ आर रेकॉर्डेड टू डॅश डॅश अकाउंट. बॅड डेट्स रिटर्न ऑफ आपण कोणत्या अकाउंटला लिहितो, तर बॅड डेट्स आहेत डेटरशी संबंधित, ग्राहकांशी संबंधित. ग्राहकांनी पैसे बुडवले तर त्याला बॅड डेट्स म्हणतो. त्याच्यामुळं बॅड डेट्स रेकॉर्ड केले जातात टोटल डेटर्स अकाउंटला. नेक्स्ट वन इज एनी इन्क्रीज इन द कॅपिटल इज टेकन ॲज. जर कॅपिटलमध्ये इन्क्रीज झाली म्हणजे करंट इयरमध्ये किंवा आपण ज्या वर्षाचा अकाउंट तयार करतो आहे त्या वर्षामध्ये जर कॅश इंट्रोड्यूस केली ॲज ए कॅपिटल म्हणून तर कॅपिटलमध्ये वाढ होते. मग या कॅपिटलमध्ये वाढ होते त्याला काय म्हटलं जातं, प्रॉफिट, लॉस, डिव्हिडंड का नो इम्पॅक्ट. तर याला प्रॉफिट म्हणू शकत नाही, लॉस म्हणू शकत नाही किंवा डिव्हिडंडसुद्धा म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे याचा काही इम्पॅक्ट होत नाही, बरोबर. म्हणजे ही फक्त कॅपिटलमध्ये अमाऊंट ॲड होते. ओके, त्याचं प्रॉफिटची आणि लॉसची काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी, नो इम्पॅक्ट. नेक्स्ट बघा, ओपनिंग बॅलन्स ऑफ डेटर्स इज ₹30,000, कॅश रिसिव्ड ₹1,00,000, क्रेडिट सेल ₹90,000, देन क्लोजिंग बॅलन्स इज. आता ज्यावेळी आपण डेटर्स अकाउंट तयार करतो त्यावेळी आपण काय करतो, डेटर्समध्ये जर वाढ होत असेल तर ती अमाऊंट डेबिट साईडला लिहितो, कारण डेटर्स अकाउंट असेट आहे. ओपनिंग बॅलन्स डेबिट साईडला लिहितो. डेटर्स जर कमी होणार असतील तर ती आपण अमाऊंट क्रेडिट साईडला लिहितो. मग क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहितो आपण, क्रेडिट साईडला. मग आता आपल्याला काय काय दिलं इथं, डेटर्स अकाउंट तयार करत असताना ओपनिंग बॅलन्स दिला आहे 30,000, म्हणजे 30,000 रुपयांचं येणं. मागच्या वर्षी जे आपण सेल केले त्याचे 30,000 रुपये आपल्याला येणं आहे. कॅश रिसिव्ड, कॅश मिळालेला आहे. कॅश जर मिळाला तर डेटर्स कमी होतात, त्याच्यामुळे आपण ही क्रेडिट साईडला अमाऊंट लिहितो. त्याच्यामुळे 1,00,000 रुपये आपल्याला आलेले आहेत. आणि क्रेडिट सेल किती केला, 90,000. 90,000 क्रेडिट सेल केला म्हणजे ग्राहक वाढले, डेटर्स वाढले 90,000. म्हणजे मागच्या वर्षीचे डेटर्स आहेत 30,000 ओपनिंग बॅलन्स आणि या वर्षीचे डेटर्स आहेत 90,000. टोटल डेटर्स म्हणजे टोटल रक्कम डेटर्सकडून येणे किती आहे, 1,20,000. 1,20,000 पैकी किती रक्कम आली, 1,00,000. मग क्लोजिंग बॅलन्स किती असणार आहे, क्लोजिंग बॅलन्स असणार आहे 20,000.
त्याच्यामुळं ऑप्शन बी 20,000 हे ॲन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, सिंगल एंट्री सिस्टीम कॅनॉट बी मेंटेन्ड बाय. सिंगल एंट्री सिस्टीम कोण मेंटेन करू शकत नाही? ऑप्शन ए सोल ट्रेडर, ऑप्शन बी सोल प्रोप्रायटरशिप, ऑप्शन सी कंपनीज, ऑप्शन डी पार्टनरशिप बिझनेस. आता ही जी सिंगल एंट्री सिस्टीम आहे ती कोणासाठी सुटेबल आहे? ती सुटेबल आहे सोल ट्रेडर्स किंवा जो स्मॉल बिझनेस आहे त्याच्यासाठी. मग यातील सगळ्यात मोठा बिझनेस कोणता असतो? तर कंपनीजचा व्याप मोठा असतो, त्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती कंपनीमध्ये वापरली जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ऑप्शन सी कंपनीज हे ॲन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर अफेक्ट डॅश डॅश अकाउंट. आता बिल्स रिसिवेबल रिसीव्ह झाले म्हणजे ग्राहकांकडून आपल्याला बिलाच्या स्वरूपामध्ये पैसे येणार होते, ते आले. मग ते जर आले असतील तर त्याचा इफेक्ट कोणत्या अकाउंटवर होईल? टोटल डेटर्स अकाउंट, टोटल असेट्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट का बिल्स पेएबल अकाउंट? आता बिल्स रिसिवेबल कशाशी संबंधित आहे? ग्राहकांशी. म्हणजे जे ग्राहक आपल्याकडून उधारीवर माल घेतात आणि ते आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज देतात त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हणतो. मग बिल्स रिसिवेबलची जर अमाऊंट आली तर तेवढे ग्राहक आपले कमी होतात, म्हणजे ग्राहकांकडून येणारी रक्कम कमी होते आणि त्याच्यामुळं याचा इम्पॅक्ट कशावर पडतो? डेटर्स अकाउंटवर, कारण बिल्स रिसिवेबल हे डेटर्सच असतात आणि त्याच्यामुळं डेटर्स हे ॲन्सर असणार आहे. आता राहिलेले जे ऑप्शन्स आहेत टोटल असेट्स, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल याच्याशी बिल्स रिसिवेबलचा काहीही संबंध नाही. जर बिल्स रिसिवेबल अकाउंट असतं या ऑप्शनमध्ये तर बिल्स रिसिवेबल हे ॲन्सर झालं असतं. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल इफ द असेट्स आर ₹85,000 अँड लायबिलिटीज आर ₹21,000. आपल्याला कॅपिटलची अमाऊंट विचारलेली आहे. जर असेट्स असतील 85,000चे आणि लायबिलिटीज असतील 21,000च्या. मग आपल्याला माहिती आहे की असेट्स मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल. मग असेट्स वजा मायनस लायबिलिटीज केल्या तर किती अमाऊंट राहील? 85,000 वजा 21,000 अमाऊंट राहील 64,000. त्याच्यामुळे आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन डी 64,000. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग आयटम रिलेटिंग टू बिल्स पेएबल इज ट्रान्सफर टू टोटल क्रेडिटर्स अकाउंट. आता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, त्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की टोटल डेटर्स अकाउंटचा संबंध बिल्स रिसिवेबलशी असतो. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर हे आपण कुठे ट्रान्सफर करतो? डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. मग याच पद्धतीने क्रेडिटर्स अकाउंटचा संबंध बिल्स पेएबलशी असतो. बिल्स पेड ड्युरिंग द इयर जे असतील म्हणजे आपण जेवढे बिल दिले असतील तेवढे क्रेडिटर्स कमी होतात, त्याच्यामुळे ती अमाऊंट आपण कुठे लिहितो? क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? विच ऑफ द फॉलोइंग आयटम रिलेटिंग टू बिल्स पेएबल इज ट्रान्सफर टू टोटल क्रेडिटर्स अकाउंट. मग यापैकी कोणता आयटम असा आहे जो टोटल क्रेडिटर्स अकाउंटला ट्रान्सफर केला जातो? पहिला आहे ओपनिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स ट्रान्सफर करतो का आपण क्रेडिटर्स अकाउंटला? तर करत नाही. बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स आपण बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. ऑप्शन बी बघा, बिल्स पेएबल ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर. बिल्स पेएबल ॲक्सेप्ट केले याचा अर्थ आपण बिलच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचे मान्य केले किंवा दिले आणि याच्यामुळं क्रेडिटर्स काय होतात? कमी होतात आणि त्याच्यामुळे ही अमाऊंट आपण लिहितो क्रेडिटर्स अकाउंटला. त्यामुळे हे उत्तर आहे ऑप्शन बी बिल्स पेएबल ॲक्सेप्टेड ड्युरिंग द इयर. त्यानंतर सी बघा, क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल. क्लोजिंग बॅलन्स आपण कुठे लिहितो? बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साईडला. ते आपण क्रेडिटर्स अकाउंटला लिहित नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन नसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, कॅश पेड फॉर बिल्स पेएबल. कॅश पेड फॉर बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचे कॅश पे केल्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट कमी होणार आहे, त्याचा क्रेडिटर्सला संबंध येणार नाही. मग करंट इयरमध्ये जे बिल्स ॲक्सेप्टेड केले तीच अमाऊंट आपण लिहितो क्रेडिटर्स अकाउंटला. त्याच्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड आर डेबिटेड टू. बिल्स रिसिवेबल जर डिसऑनर्ड झालं, बिल्स पेएबल डिसऑनर्ड कधी होतं? ज्यावेळी ग्राहकांनी पैसे दिले नाहीत बिलाचे, म्हणजे असे ग्राहक ज्यांनी आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज दिलं होतं त्याची अमाऊंट त्यांच्याकडून आली नाही. जर अशी अमाऊंट जर आली नाही तर त्या अमाऊंट आपण कोणत्या अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो?
ऑप्शन ए टोटल डेटर्स अकाउंट, ऑप्शन बी टोटल क्रेडिटर्स अकाउंट, ऑप्शन सी बिल्स पेएबल अकाउंट, ऑप्शन डी बॅलन्स शीट. आता बिल्स रिसिवेबलचा संबंध कशाशी आहे तर डेटर्स अकाउंटचे आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाले म्हणजे डेटर्स काय होणार आहेत वाढणार आहेत. बरोबर. का वाढणार आहेत कारण ज्यावेळी डेटर्स हे बिल देतात त्यावेळी आपण ते अमाऊंट बिल्स रिसिवेबल अकाउंटला लिहितो, डेटर्स अकाउंटला लिहित नाही. मग जर बिल्स डिसऑनर्ड झालं तर ते आपण अमाऊंट कुठे लिहितो डेटर्स अकाउंटला. ती पैसे बुडले नाही आहेत तर त्यांनी वेळेवर दिले नाहीत त्याच्यामुळं ते नंतर देण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे ते अमाऊंट लिहितो आपण डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे टोटल डेटर्स अकाउंट. तर या पद्धतीनं MCQ सिंगल एंट्री सिस्टीमवर विचारले जाऊ शकतात. इथं आपण थांबूया.